तेलारा पंचायत समिती कार्यालय समोर राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजनेतील कथित गैरव्यवहाराविरोधात कलावंतांनी 29 जुलैपासून साखळी उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस असून अद्यापही प्रशासनाकडून ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। उपोषणकर्त्यांची मागणी आहे की पात्र लाभार्थ्यांना तात्काळ न्याय मिळावा, अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळून संपूर्ण निवड प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। आमची मागणी एवढीच आहे की प्रथम पंजाबराव वाघ चितलवाडी वृत्त कलावंत म्हणून आमची 11 जणांची बदली आणि 2023-24 पासून आमचं ऑडिशन 2 वेळ होऊन आमच्यावर अन्याय होत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही अनेक काही अजून अकोल्याला गेलो, शिवकडे गेलो, पण तिथून ते आम्हाला यांचं नाव सांगतात पंचायत समिती तेल्हाऱ्यामधून आणि तेल्हाऱ्यामधले म्हणतात की जे होऊन झालं ते बरोबर होऊन झालं। तो वारंवार आता हे वर्ष आमच्या अंगावरून चालले। आमच्या ज्या वृद्ध कलावंत असे आहेत की बा काही लोकांना बरेच काही आजार आहेत आणि स्वतः मला पण माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्याच्या अगोदर हरण्याचं ऑपरेशन झालं, आम्हाला खूप त्रास होऊन झाला। तर त्याच्यामुळे आम्हाला आमचा वृद्ध कलावंताचा हा 11 जणांचा जो आमचा अन्याय होऊन झाला तर हा न्याय भेटला पाहिजे, याच्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलो आहे। तर तेच तर आम्ही त्याला कारण विचारून आलो, परंतु आम्हाला त्याचं काही उत्तर न देता ते आम्हाला आमच्या इकडे तिकडे आमच्यावर उडवाउडवीचे आम्हाला उत्तर दिलं आहे। बरं, आज पंचायत समितीचे अधिकारी आपल्याला येऊन भेटले, नेमकी त्यांनी तुम्हाला काय त्यांना आम्हाला हेच सांगितलं की आमचे फक्त लडक्याचे आसू पुसण्यासाठी इथपर्यंत आले आणि आमचे जे वैयक्तिक ठराविक जे मंजुरी आपल्या हे आहेत आमच्या 11 जणांच्या मागण्या जे आहेत आणि त्याच्यावर त्याने पाठ फिरवली आहे। तर कृपया अजून आमचं याच्यावर काहीतरी लक्ष देऊन ज्या 11 लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे याच्यासाठी वारंवार आमची हेच विनंती राहणार आहे की याच्यात न्याय मिळण्याबाबत 2024-25 मध्ये नियुक्ती झालेली आहे 11 जणांची। आता यायचं असं आमचं 2 वेळा ऑडिशन झालेलं आहे। आता यायचं म्हणणं असं आहे की आता नवीन तुम्ही ऑडिशन द्या आणि बाकीचे 35 लोक 32 लोक त्यांनी सामील केले, याच्यापासून सुरुवात होणार आहे। आमची 11 जणांची निवड 24-25 मध्ये झालेली आहे। बरं, आता हे डबल म्हणतात की याच्याबरोबर तुमची अजून निवड होईल ऑडिशन तुम्हाला डबल द्यायचं काम पुढे आम्ही डबल ऑडिशन आमचे 2 वेळा झालेलं आहे। तर हे आमच्यावर म्हणजे एक अन्याय होऊन राहिला। त्यासाठी आमची मागणीसाठी बाकीच्या लोकांना आमच्या अर्ध्या लोकांना 8-8 महिन्याचे पगार घेतले आणि आम्ही त्याच्यातलेच असल्यावर आम्हाला आमच्यावर अन्याय का हा याच्याकरता आम्ही इथं हे उपोषणाला बसलेलो आहोत। त्यांनी आम्हाला उडावडीचे उत्तर दिले। आता नंतर हे 35ची यादी झाली, या 35ची यादी तुम्हाला डबल ऑडिशन द्यावं लागेल आणि नंतर तुमचं तपासणी होईल, नंतर आम्ही काय करू ते पाहू। त्याने उडावडीचे उत्तर दिले आम्हाला। आमची ज्या मागण्या आहेत त्या मागण्यापैकी आम्हाला एकही त्याच्यातलं समाधानकारक उत्तर भेटलेलं नाही आहे। 2 दिवसापासून या ठिकाणी कलावंताच्या वतीने पंचायत समिती कार्यालय तेल्हारा समोर उपोषण सुरू असून या उपोषणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून यांच्या मागणीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकं काय लक्षात देतात हे आपण पाहूया। कॅमेरामॅन अमर भारसाकडेसह आनंद बोदडे, तेल्हारा।